नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश चौधरी स्वागत करतो तुमचं ब्लॉगिंग अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलचा इंट्रोडक्शन पार्ट पाहिला। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये होस्टिंग परचेस कशी करायची, डोमेन परचेस कशी करायची आणि वर्डप्रेसवरती वेबसाईट कशी बनवायची या सर्व गोष्टींविषयी माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, सुरू करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या डेस्कटॉप स्क्रीनवरती यायचं आहे। तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल काही हरकत नाहीये। सर्वप्रथम तुम्ही Google Chrome ओपन करायचं आहे। तर मित्रांनो, चला Google Chrome ओपन करूया। या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपण Google Chrome ओपन केलेलं आहे। Google वरती जायचं आणि साधं तुम्हाला काहीच जास्त कठीण काम करायचं नाहीये। होस्टिंगर सर्च करायचं आहे। होस्टिंगर सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक आहे www.hostinger.in ही ओपन करायची आहे। आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। सर्वात पहिले तुम्हाला स्टार्ट नाउ ऑप्शनवर क्लिक करायचे। आता इथे बघा, तुम्हाला तुमच्या होस्टिंगचा प्लॅन पिक करायचा आहे। आता हे सिंगल वेब होस्टिंग आहे का, 69 रुपये प्रति महिन्याला पडते। पण मित्रांनो, ही आपल्या उपयोगासाठी नाही। आपण हिच्यावरती फक्त आपण एकच वेबसाईट होस्ट करू शकतो आणि त्याच्यानंतर आहे प्रीमियम वेब होस्टिंग। तर मित्रांनो, या ही वेब होस्टिंग 149 रुपयाला 1 महिन्यासाठी पडते। पण मित्रांनो, या वेब होस्टिंगसाठी आपण या वेब होस्टिंगवरती 100 वेबसाईट होस्ट करू शकतो। तर मित्रांनो, सुरुवातीला तुमचे बजेट नसेल तर तुम्ही प्रीमियम वेब होस्टिंगच घ्या आणि जर तुमचे बजेट असेल, तुमची वेबसाईट रँक झाली, तिच्यावरती ट्रॅफिक येऊ लागले, तर तुम्ही अपग्रेड सुद्धा करू शकता नंतर बिझनेस वेब होस्टिंग मध्ये। तर चला आपण प्रीमियम प्लॅन चूज करू। चूज प्लॅन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इंटरनेट लोड घेत आहे। चूज केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल। आता इथे बघा, 48 महिन्यासाठी परचेस दाखवत आहे, तर आपल्याला 12 महिन्यासाठी पाहिजे। तर इथे 12 महिन्यावरती क्लिक करायचं आहे, 12 मंथ्स। आता इथे बघा 2628 रुपये 12 महिन्यासाठी। तर मित्रांनो, कूपन कोड जर असेल तर कूपन कोड टाकायचा, तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल। माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी काही कूपन कोड देतोय, तुम्ही त्याचा यूज करून परचेस करा, जेणेकरून तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल। तर कूपन कोड टाकल्यानंतर अप्लाय वरती क्लिक करायचे, नंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचे। आता कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, असा इंटरफेस पाहायला मिळेल। आता याच्यासाठी तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही काय करायचं, रजिस्टर वरती क्लिक करायचं। इथे तुमचा ईमेल टाकायचा आणि पासवर्ड बनवायचा, पासवर्ड सेट करायचा आणि तुमचे ते अकाउंट क्रिएट करून घ्यायचं। आता माझं आधीच अकाउंट आहे, तर मी डायरेक्ट लॉग इन वरती क्लिक करतोय। आता लॉग इन वरती क्लिक केलं की आपण गुगलच्या माध्यमातून लॉग इन करून घेऊया। तर लॉग इन झालंय मित्रांनो। आता बिलिंगच्या टायमाला तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। सर्वप्रथम तुमचे नाव टाकायचे, नंतर तुमचं लास्ट नेम टाकायचंय। इथे फोन नंबर मध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कंट्री मध्ये इंडियाचे नागरिक आहात, इंडिया टाकायचंय। ॲड्रेस मध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, सिटी मध्ये सिटी टाकायची, तुमची जी काही सिटी असेल ती टाकायची। स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे, नंतर झिप कोड म्हणजे पिन कोड, तुमचा जो भी पिन कोड आहे येथे एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला वेगवेगळे पेमेंट ऑप्शन दिसतील। तुमच्याकडे जर डेबिट कार्ड असेल तर तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकता। जर तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही फोन पे वरून सुद्धा पेमेंट करू शकता। इथं कार्ड दिलंय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याच्या माध्यमातून करू शकता। जर नसेल तर UPI वरती क्लिक करायचे आणि तुमचा UPI इथे टाकायचा आहे
आणि पेमेंट कंप्लीट करायचे. तर मित्रांनो, पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर लगेच तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. आता मी ऑलरेडी होस्टिंग खरेदी केलेली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या होस्टिंगर अकाउंटवरती लॉग इन करतो. केल्यानंतर तुम्हाला लॉग इन पेजवरती क्लिक करायचं आहे डोमेन कनेक्ट करण्यासाठी. आता ठीक आहे, असा इंटरफेस दिसतोय. त्यानंतर तुम्हाला मॅनेजवरती क्लिक करायचं आहे. आपली जी होस्टिंग आहे ते तुम्हाला प्रीमियम, माझं क्लाउड स्टार्टअप आहे त्याच्यामुळे क्लाउड स्टार्टअप नाव दिसतंय. तुम्हाला इथं प्रीमियम वेब होस्टिंग नाव दिसेल. आता केल्यानंतर तुम्हाला मेन मेन्यूच्या खाली क्लिक करायचं आहे. ॲड वेबसाईटला क्लिक करायचं आहे. केलं, ॲड वेबसाईटला क्लिक करायचं. क्रिएट अ वेबसाईट, मायग्रेट अ वेबसाईट. म्हणजे तुमची एखादी जुनी वेबसाईट असेल तर तुम्ही ती मायग्रेट करू शकता डायरेक्ट. नसेल तर क्रिएट अ वेबसाईट. क्रिएट अ वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. वर्डप्रेसवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. आता इथं इंग्लिश ॲज इट इज सिलेक्ट राहू द्यायचं आहे. तुमचा जो ईमेल आहे तो टाकायचा आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा थोडा. पासवर्ड टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर क्रिएट अ ब्लँक साईटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं जे बी डोमेन नेम असेल, होस्टिंग परचेस करताना जे बी तुम्ही डोमेन नेम घेताल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर ठीक आहे, डोमेन नेम टाकलं. इथे जे खाली जे डोमेन येतं ते सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. आता नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक वर्डप्रेस जे आहे तुमच्या वेबसाईटला इन्स्टॉल होते. याला थोडासा वेळ लागतोय. एक 2 ते 3 मिनिटामध्ये होऊन जाते. काळजी करण्याची गरज नाही. या ठिकाणी आपलं संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेलं आहे. थोडा वेळ घेईल हे ऑटोमॅटिक. एक वेळा तुम्ही रिफ्रेश करू शकता. रिफ्रेश झालंय. आता तुमचं जे बी होस्टिंगवरती तुम्हाला पुन्हा यायचं आहे. होस्टिंगवरती तुम्ही आल्याच्या नंतर इथं मॅनेजवरती क्लिक करायचं. मॅनेजवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वेबसाईट दिसतील. इथं ॲड केल्यानंतर इथं ही आपली वेबसाईट ॲड केलेली दिसली. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. वर्डप्रेस ऑटोमॅटिक इन्स्टॉल झालेलं आहे. तुम्हाला इथे वर्डप्रेस ॲडमिनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रिडायरेक्ट होत आहे आपल्या वर्डप्रेस बॅकएंडवरती. थोडा वेळ घेत मित्रांनो. आता हा जो दिसतोय हा आपला वर्डप्रेस डॅशबोर्ड. आता इथून पुढे आपल्याला साईट कशी डिझाईन करायची, म्हणजे थीम असतात वेगवेगळ्या. इतकं काय हार्ड काम नाही, आपण लगेच पाहूयात त्याच्याकडे. पण सगळ्यात पहिले इथे असतं पोस्ट, ऑल पोस्ट. सध्या एकच सॅम्पल पोस्ट आहे. मी तुम्हाला सध्या साईट ओपन करून दाखवतो साईटचा लुक कसा आहे. साईट ओपन केली. तर साईट जी ओपन केली काहीच नाही, एकदम ब्लँक पेज आहे. ब्लॉग हॅलो वर्ल्ड असंच आहे. तर आपण याला आता थोडंफार डिझाईन करूया. तर डिझाईन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला
अपीरियन्स मध्ये जायचंय आणि थीम वरती क्लिक करायचं. थीम वरती क्लिक केल्यानंतर ऍड थीम वरती क्लिक करायचं. आता इथं भरपूर साऱ्या थीम आहेत. तुम्हाला जी पण थीम आवडते तुम्ही ती लावू शकता. आपण सध्या जनरेट प्रेस थीम विषयी माहिती पाहणार आहोत आणि जनरेट प्रेस थीमच आपण इथे लावणार आहोत. ठीक आहे. तर जनरेट प्रेस वरती आपण क्लिक केलंय आणि इन्स्टॉल केली. आता हिला आपण ऍक्टिव्हेट करून घेऊ. तर ऍक्टिव्हेट झाली आहे. ऍक्टिव्हेट झाल्यानंतर लगेचच आपल्या साईट चालू बघा कसा चेंज झालाय. आता अशी दिसते आपली साईट. बरोबर. आता पुन्हा यायचं इथे आणि प्लगइन्स वरती क्लिक करायचंय. इन्स्टॉल प्लगइन वरती क्लिक करायचंय. आता हे जे प्लगइन्स आहेत हे बाय डिफॉल्ट आलेले आहेत. हे सर्व आपल्याला डिॲक्टिव्हेट करायचे. फक्त लाईट स्पीड कॅचा हे प्लगइन राहू द्यायचं आहे. तर हे 3 डिॲक्टिव्हेट करून घेऊ आपण आणि लगेचच यांना आपण डिलीट करू. डिलीट केलं मित्रांनो. आता इथं ॲड प्लगइन वरती क्लिक करायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला क्लासिक एडिटर हे प्लगइन इन्स्टॉल करायचं आहे. जेव्हा आपण पोस्ट लिहितो तेव्हा हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे क्लासिक एडिटर इन्स्टॉल करायचं आहे आणि लगेचच ॲक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. पुन्हा ॲड न्यू बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जे गुगलची साईट किट असते ती पण आपल्याला इन्स्टॉल करायची. गुगल सर्च केलं तर येतं बघ साईट किट बाय गुगल. इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल केल्यानंतर ॲक्टिव्हेट करायचंय. ॲक्टिव्हेट केली. साईट किटचं सेटअप नंतर करूया. अजून आपण बाकीचे प्लगइन इन्स्टॉल करून घेऊ. साईट किट झाल्यानंतर तुम्हाला एक SEO साठी रँक मॅथ किंवा योस्ट SEO प्लगइन इन्स्टॉल करायचं आहे. तर सध्या आपण रँक मॅथ इन्स्टॉल करू. रँक मॅथ इन्स्टॉल झालेलं आहे. आपण त्याला आता ॲक्टिव्हेट करून घेऊ. आता लगेचच ॲक्टिव्हेट केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. कनेक्ट युअर अकाउंट इथे क्लिक करायचं आहे. अकाउंट आपलं कनेक्ट झालेलं आहे. कनेक्ट नाही झालेलं कनेक्ट करूया. कनेक्ट युअर अकाउंट वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं अकाउंट कनेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपण नेक्स्ट प्लगइन घेऊया. तर मित्रांनो नेक्स्ट प्लगइन घ्यायचंय जॅटपॅक. आपल्या वेबसाईटच्या सिक्युरिटीसाठी अतिउत्तम प्लगइन आहे. ॲक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. आपली साईट कनेक्ट होतीये. कनेक्ट झालेली या ठिकाणी. आता सर्वप्रथम आपल्याला साईट कनेक्ट होतीये. 1 मिनिट. लगेच इथून बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर इथे जे पोस्ट ऑल पोस्टवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला पोस्ट लिहायची कशी आणि पब्लिक कंटेंट पब्लिश करायचा कसा याची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आता आपण पाहू गुगल ॲनालिटिक्स कनेक्ट कशी करायची, गुगल सर्च कन्सोल कनेक्ट कसे करायचे आणि गुगल ॲडसेन्सला अकाउंट कसे बनवायचे याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. तर हे बघा आता आपली साईट पूर्णपणे रेडी आहे.
हिला आपण अजून कस्टमाइज करणार आहोत मित्रांनो. पण त्यापूर्वी आपण पाहू आता गुगल ॲनालिटिक्स, गुगल सर्च कन्सोल आणि गुगल ॲडसन्स एकाच क्लिकमध्ये सेटअप करायचं शिकवणार आहे तुम्हाला. सेटअप करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जे साईट किट प्लगइन आहे त्याच्या डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर थोडा लोड होत आहे मित्रांनो, इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळे. ठीक आहे. असा इंटरफेस दिसेल. इथे बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे, कनेक्ट युअर साईट टू गुगल ॲनालिटिक्स. खाल्ला पण बॉक्स क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर साइन इन विथ गुगलवरती क्लिक करायचे. साइन इन विथ गुगलवरती क्लिक केल्यानंतर जे ईमेल आहे त्याला परमिशन देऊन टाकायचे मित्रांनो. कंटिन्यू, कंटिन्यू. आता मी आधीच व्हेरीफाय केलेलं आहे, त्याच्यामुळे यू आर ऑलरेडी व्हेरीफाय असं दाखवत आहे. नेक्स्ट वरती क्लिक करायचे, नेक्स्ट वरती क्लिक करायचे, नेक्स्ट वरती क्लिक करायचे. आता इथे आपले गुगल सर्च कन्सोलचं सेटअप झालेलं आहे, गुगल ॲनालिटिक्सचं सेटअप झालेलं आहे. तर हे बघा, ॲनालिटिक्सचं सेटअप झालेलं आहे. आता फक्त आपल्याला ॲनालिटिक्स कनेक्ट करायची. इथं बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी असेल तीच कंप्लीट सेटअप करा, किंवा तुम्हाला दुसरी प्रॉपर्टी पाहिजे असेल वेगळ्या नावाने, तुम्ही इथे क्लिक करायचं, अकाउंटवर क्रिएट करायचं, नंतर प्रॉपर्टीवर क्लिक करायचं, इथे पण सिलेक्ट करायची प्रॉपर्टी आणि वेब स्ट्रीमवरती बाय डिफॉल्ट राहू द्यायचं आणि कंप्लीट सेटअप करायचं. आता कंप्लीट सेटअप झालं बरोबर. आता इथे आपल्याला आपल्या वेबसाईटचा म्हणजे सर्व ट्रॅक करता येईल. किती ऑडियन्स आली, ऑल व्हिजिटर्स 224. हे तुम्हाला दिसणार नाही असं, ही जुनी वेबसाईट आहे. फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी डिलीट करून हिला पूर्णपणे मी पुन्हा डिझाईन करतोय. सर्च मधून आलेले इथे ट्रॅफिक दिसणार तुम्हाला. सर्च मध्ये जी ट्रॅफिक आहे ती इथे, आणि जे डायरेक्ट युजर आलेले ते इथे दिसते मित्रांनो तुम्हाला. आणि इथे तुम्हाला ॲडसन्स कनेक्ट करायचंय. ॲडसन्स वरती अकाउंट करायचं, ते पण शिकवतो कसं करायचं. हा, आता गुगल सर्च विषयी माहिती पाहू. तर सेटिंग वरती क्लिक करायचं. इथेच क्लिक केल्यानंतर गुगल सर्च कनेक्ट असेल, फक्त तुम्हाला सेटिंग वरती जायचं, गुगल वरती जायचंय आणि सर्च करायचंय गुगल सर्च कन्सोल. सर्च केल्यानंतर पहिली लिंक जी आहे search.google, याच्यावरती क्लिक करायचं. स्टार्ट नाववर क्लिक करायचंय. स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर हे बघा, ही आपली वेबसाईटचा असा इंटरफेस दिसेल. आता आपण 1, 2, 3 एकच्या नंतर किती बी पोस्ट टाकल्या तर तुम्हाला इथे साईट मॅप वरती यायचंय, आणि हे जे 2 साईट मॅप दिसत आहेत हे व्हेरीफाय करायचे. कसे करायचे, इथे लिहायचं आपल्याला पोस्ट स्लॅश साइटमॅप डॉट XML लिहिलं. सबमिट बटनावरती क्लिक करायचं. हे साइटमॅप सबमिट होत आहे, सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. इथे कुड नॉट फिचचा एरर आलेला आहे, काही घाबरायचं नाही. एकदा रिफ्रेश करून घ्यायचं. रिफ्रेश केल्यानंतर ऑटोमॅटिक तो एरर निघून जातो. तसंच पोस्ट साइट मॅपचं झालं. त्याच्यानंतर साइट मॅप डॉट इंडेक्स डॉट XML सेम करायचंय. त्याच्यानंतर पूर्ण सबमिट करायचंय आणि रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यानंतर ऑटोमॅटिक ग्रीन होऊन जाते इथं मित्रांनो. तर आपण साइट मॅपची सुद्धा सर्च कन्सोलची माहिती पाहिली. आता गुगल ॲडसन्सला अकाउंट कसे करायचे याविषयी देखील
माहिती सांगतो. गुगल ॲडसेन्सला अकाउंट करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचे. गुगल ॲडसेन्स सर्च करायचे. गुगल ॲडसेन्स सर्च केल्यानंतर पहिली लिंक ओपन करायची. साइन अप वरती क्लिक करायचंय. तुमचा जो ईमेल आहे त्याला परमिशन द्यायची. हा, आता इथे तुमची जी वेबसाईट आहे ही वेबसाईटचे नाव टाकायचे. नाव टाकल्यानंतर गेट मोर आउट ऑफ ॲडसेन्स यस वरती क्लिक करायचंय. कंट्री आपली जी कंट्री आहे इंडिया सर्च करून घ्यायची आहे. आणि आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंट वरती क्लिक करायचंय. स्टार्ट युजिंग ॲडसेन्स वरती क्लिक करायचंय. स्टार्ट युजिंग ॲडसेन्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल. आता इथे तुम्हाला साईट कशी कनेक्ट करायची. सर्वप्रथम तुम्हाला टेल अस अबाउट यू इथे क्लिक करायचं. इंटर इन्फॉर्मेशन इथे क्लिक केल्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे जसे की तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा ॲड्रेस लाईन 2, तुमचं शहर म्हणजे सिटी, पोस्ट कोड, पिन कोड, स्टेट महाराष्ट्र, फोन नंबर टाकायचा आहे. सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला होमवरती यायचं आणि इथं सी हाऊ ॲड्स लुक ऑन माय साईटवरती क्लिक करायचं. एक्सप्लोरवरती क्लिक करायचं आणि इथं ऑटो ॲड्स ऑन करायचे मित्रांनो. अप्लाय टू साईटवरती क्लिक करायचं. पुन्हा बॅक यायचं. आता 2 सेटिंग झाल्या. आता तुमचं सर्व काम इथे झालेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲडसेन्स कधी मिळणार. याच्यासाठी तुम्हाला 20 पोस्ट कमीत कमी टाकायच्या आहे. 20 पोस्ट टाकल्यानंतर गुगल ॲडसेन्सला आपण अप्लाय करू. आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे मित्रांनो पोस्ट कशी लिहायची. ॲडसेन्स अप्रूव्हलसाठी युनिक पोस्ट कशी लिहायची. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.